समजायला? देवाची कृपा. परवा एका लेकराची मी साक्ष ऐकत होतो, ती सांगत होती कोविड मध्ये त्याला कतारला जॉबला गेली. बर कोविड मध्ये ऑफर आला होता कतर मधून की 6 महिन्यासाठी आम्हाला नर्सेस पाहिजे. ते चांगल्या जॉबला होती, बॉम्बे मध्ये कामाला होती. मला कॉल केला की आंटी असं ऑफर आला, काय करू? प्रेयर केली, जा म्हटलं. ती घाबरली, कारण त्याला परदेशाला जाण्यासाठी ते एक्झाम द्यायची होतं, पण त्याला जमत नव्हता. ती काम करत होती, ते सोडून जाऊन परत तिकडे क्लासेस घेणे सगळं त्याचं अवघड होता. आणि ते लय डिफिकल्ट एक्झाम, त्याला काही जमायचंच नाही. म्हणजे ती म्हणजे नाहीच बरोबरच होता. आणि मी प्रे करते त्याच्यासाठी, देवा त्याला तू दार उघड. देव ना कसं लढेल आपल्यासाठी ना वेगळाच मार्ग असतो. मग त्याला मी म्हटलं तू जा. ती घाबरली, आणि कसं जाऊ? आता इकडे काम आहे, ते पहिले त्याला नोटीस पिरियड द्यायला लागतं, त्यांना सांगायला लागतं ॲडव्हान्स मध्ये. आणि कसं मी सोडून जाऊ म्हटलं, सोडणार पण नाही कामावर. म्हटलं जर देवाने दार उघडले सगळं उघडत जाणार, तू जा. शेवटी त्याला काय काय सांगितली, तिथून कोल्हापूरला आली, काय काय केली आणि परत गेली. आणि मला रिसेंटली समजलं इतर कोल्हापूर पासून त्याला कतारला जाऊपर्यंत 5 वेळा कोविड टेस्ट केल्या. 5 वेळा. त्या पिरियड मध्ये त्याच्या घरातल्या सगळ्यांना कोविड झालेला. त्याच्याबरोबर गेलेल्या दुसऱ्या लोकांना कोविडचा टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्यात, रिटर्न आल्यात. ही मुलगी त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. 5 वेळा टेस्ट केली तरी पण कुठेही काय प्रॉब्लेम नाही. आरामात कतारला गेली आणि जॉबला लागली. 6 महिन्यासाठी जॉबला गेली. ते कसं लढतो, कसं आपल्या लेकरांसाठी लढतो. जॉबला लागले. त्याला मी म्हणत होतो तुला 6 महिन्यासाठी देवाने घेऊन गेलेला नाहीये, तुला परमनंट जॉब देतात येणार. ती काय बोलतो म्हणजे शक्य आहे काय? मी एक्झाम पण दिलो नाही, 6 महिन्यासाठी बोलवलंय. झालं 2 का 3 महिने अचानक त्यांनी बोलवलं, तुला कंटिन्यू करायचंय का? मला म्हटलं आंटी मला असं विचारलं काय करू? हो म्हण, येस म्हण. येस ना म्हटलं, येस म्हटली. आणि त्याच्यावर गेलेल्या काय लोकांना तरी परत पाठवलं, जाऊ म्हटले सगळ्यांना गुंडाळून. परत पाठवलं. मला तर ही 6 महिन्यासाठी गेलेली पोरगी तिथं पुढे कंटिन्यू करण्यासाठी त्याला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायला लागतं तिकडची. ते एक्झाम लोक क्लास घेऊन केरळला जाऊन महिनाभर क्लास घेऊन पण पास होत नाही. ती काय इंग्लिश मिडियमची पोरगी नाही, मराठी मिडियम शिकलेली मुलगी. शेवटी म्हटली आंटी आत्ता मला एक्झाम द्यायला पाहिजे हो, आणि हे लय अवघड आहे. अरे जे बाबाने तुला आजपर्यंत लढून 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 इथं परत आणलं ते तू पुढे नेणार नाही? हा नेणार की नाही? म्हटलं जा, म्हटलं जा.